पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं उद्या किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे। शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं उद्या अनावरण होईल। शरद पवार गटाने रणशिंगा फुंकलेला आहे। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। अशी घटना भारताच्या इतिहासात कधी झालेली नाही की फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंट कडून त्याचा पक्ष काढून घेतला। हे दुर्दैवी आहे। शक्तीची नवीन काहीतरी खेळी आहे। पण ठीक आहे, आता अदृश्य शक्तीच देश चालवते, त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तुतारी ही आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही। शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालंय आणि ते रायगडावरून त्यांचं लॉन्चिंग करतात। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पोचू शकते। पूर्वी फार अडचण यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार तरी अडचण येतेच। फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते। लोकांना माहित आहे की साहेबच खऱ्या अर्थाने पार्टीचा चेहरा होते आणि आता सुद्धा साहेबच आहेत। नवीन नाव आणि नवीन चिन्ह मिळवण्यासाठी सुद्धा अजयदादा पवार यांचे जे सर्व नेते आणि त्यांचे वकील आहेत त्यांनी त्याचा विरोध केला होता, पण सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूने ते बघून बरं वाटलं आणि आता तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे। त्यामुळे मशाल आता आपल्याला हातात घ्यायची आहे आणि तुतारी वाजवायची आहे आणि स्वराज्य या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सगळ्यांना एकत्रित येऊन प्रयत्न करायचे।